सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छुक बुधगाव व परिसराच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि बुधगाव ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचे नेते माननीय श्री विक्रम भाऊ पाटील आरवडे तालुका तासगाव इथं तरुणाचा राहत्या घरातील एका खोलीत मृतदेह आढळून आला। संग्राम राजाराम वाघ वय वर्ष 25 असं मृत तरुणाचं नाव आहे। याबाबत संग्राम याचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील राहणार वाघापूर यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी फिर्यादी आशिष यांना संग्राम हा घरातील दुसऱ्या खोलीत जमिनीवर पालथा पडल्याचं दिसून आले। त्याची काहीच हालचाल दिसून येत नव्हती। आशिष व संग्रामची आई यांनी संग्रामला उताना केला असता त्याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर जखम दिसून आली। त्यातून रक्तस्राव झाला होता। त्याच्या गळ्याभोवती फास लावल्याचं व्रण दिसत होते। त्याला तातडीनं गावातील खासगी डॉक्टरांना बोलून दाखवले, पण डॉक्टरांनी तो मृत झाल्याचं सांगितले। तासगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेची माहिती घेतली। सांगली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल झाले। येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले। विसेरा राखून ठेवलाय। मात्र मृताच्या भुवईवर जखम व गळ्याभोवती व्रण असल्याचं यावेळी दिसून आल्याचं डॉक्टर तानाजी पाटील यांनी सांगितलंय। यावेळी घटनास्थळी व गावात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती। दरम्यान प्रथम दर्शनी हा खून असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून विसेरा आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं।